झी 24 तास एक पाऊल पुढे. घर स्वप्नांचे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे. वास्तुशास्त्राचा उपयोग करून आपण आपली प्रगती कशी करू शकतो ते जाणून घेऊया वास्तुशास्त्र तज्ञ डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून. नमस्कार. वास्तुशास्त्र प्रेमींना डॉक्टर रविराज अहिररावचा पुनश्च एकदा नमस्कार. वास्तुशास्त्र दुकानाचं या शृंखलेत म्हणजे मी मागच्या एपिसोडमध्ये जस्ट एक ओळख सुरुवात केली. दुकानाचं वास्तुशास्त्र म्हटल्यानंतर प्रवेशद्वार जर तुमच्या दुकानाचं प्रवेशद्वार हे ईशान्य भाग म्हणजे उत्तर ते पूर्व या भागात म्हणजे जलतत्वाच्या क्षेत्रात येत असेल तर ते अतिशय उत्तम पॉझिटिव्ह लाभदायी मानलं जातं. आता या प्रकारचा किंवा या दिशेतलं जे प्रवेशद्वार आहे हे साधारणपणे मी असं म्हणेन की कपड्याची दुकानं किंबहुना स्टेशनरी किंवा धार्मिक किंवा आध्यात्मिक अशा काही वस्तूंची दुकानं यासाठी अतिशय उत्तम. पण ओव्हरऑल सगळ्याच व्यवसायांसाठी ईशान्य दिशेचं दुकान हे निश्चित चांगलं असेल. जलतत्वाशी संबंधित सगळ्या वस्तूंना ईशान्य दिशाच असल्यामुळे नॅचरली खूप चांगली लाभदायी ठरते. त्यानंतर जर एखाद्या दुकानाचं प्रवेशद्वार हे आग्नेय भागात असेल म्हणजे साधारणपणे मी असं म्हणेन की दक्षिण आणि पूर्व यांच्या मधला जो भाग आग्नेय भाग साऊथ ईस्ट मध्ये तर अशी दुकानं मी साधारणपणे असं म्हणेन की निश्चितच अग्नितत्वाशी संबंधित. मग अग्नितत्वाशी संबंधित जर म्हटलं तर अगदी पेट्रोल पंप सुद्धा त्याच्यात येऊ शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑइलशी संबंधित जे काही व्यवसाय होत असतील, फटाके किंवा एक्सप्लोजिव्हचे जे काही व्यवसाय असतील त्या संदर्भात किंवा इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि निश्चितच सोन्या चांदीचे दागिन्यांची दुकानं यांच्यासाठी सुद्धा आग्नेय अर्थात ज्वेलरी शॉपसाठी आग्नेय म्हटल्यानंतर स्पेसिफिकली मला दक्षिण आग्नेय इन्सिस्ट करावासा वाटतो किंवा प्रामुख्याने सांगावासा वाटतो. त्याच्या व्यतिरिक्त मी असं म्हणेन की नैऋत्य भाग म्हणजे दक्षिण आणि पश्चिम यांच्या मधला जो भाग आहे तर हा पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्यामुळे तसं बघायला गेलं तर नैऋत्य भाग हा निश्चितच प्रवेशद्वाराच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. किंबहुना वास्तुशास्त्राचं तत्व सांगतं की नैऋत्य पूर्णपणे बंदिस्त असली पाहिजे, जड असली पाहिजे. मग अशा वेळी काय करणार तर साधारणपणे मी असं म्हणेन की नैऋत्य आणि खास करून दक्षिण नैऋत्य मधला जर भाग असेल तर त्या भागातून जर तुमच्या दुकानात प्रवेशद्वार घेता आलं तर ते घ्यायचं. पण लक्षात ठेवा दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम या भागातलं प्रवेशद्वार हे पूर्णपणे निगेटिव्ह किंवा निश्चितच लाभदायी नाहीये. त्यातल्या त्यात दक्षिणेकडे सरकलेलं थोडंसं जे असेल तर ते चालू शकतं असं मी म्हणेन. पण या सगळ्या प्रवेशद्वारांना अत्यंत उच्च कोटीच्या उपाययोजना करून त्याला पॉझिटिव्ह करणं हे निश्चित चांगलं आहे. पण मी असं म्हणेन की पृथ्वी तत्वाशी मग घर बांधकामासाठी लागणारं सगळं साहित्य मग ते विटा रेती वाळूपासून तर अगदी हेवी लोखंडी मशिनरी वगैरे अशा सगळ्या पृथ्वी तत्वाशी संबंधित सगळ्या वस्तूंसाठी या दिशेचं प्रवेशद्वार योग्य असेल. किंबहुना मी असं म्हणेन की अगदी प्रवेशद्वाराशीच मुख्य मालकाचं बसण्याचं स्थान आणि हेवी स्टॉक किंवा अत्यंत जडत्व या भागात जर निर्माण केलं तर ते दुकान त्यातल्या त्यात प्रवेशद्वाराच्या दृष्टिकोनातून लाभदायी ठरू शकेल. 100% ते ठरेल असं मी म्हणत नाही. त्याचप्रमाणे वायव्य भागात मी असं म्हणेन की वायुतत्वाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत मग तुम्ही त्याच्यात परफ्यूम स्प्रे येऊ शकतात किंवा कम्युनिकेशन सिस्टीम्स येऊ शकतात. या व्यतिरिक्त मी असं म्हणेन की कागद किंवा या वस्तूंशी म्हणजे या कॅटेगरीतले जे काही प्रॉडक्ट्स आहेत यांच्याशी सुद्धा या भागातलं प्रवेशद्वार निश्चित चांगलं आहे. पण वायव्य भागात सुद्धा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे जिथून तुम्ही दुकानात प्रवेश कराल ते पश्चिम आणि वायव्य यांच्या मधोमध एक छोटंसं स्थान आहे जे निश्चितच एक
तज्ञ असा वास्तुशास्त्रज्ञच तुम्हाला सांगू शकतो. त्या व्यतिरिक्त वायव्य भागामध्ये मी असं म्हणेन की जास्तीत जास्त तुमच्या दुकानाला तुम्ही काचा किंवा डिस्प्लेची सिस्टीम केली आणि तुम्हाला ज्या वस्तू किंवा सर्व्हिसेस तुम्हाला प्रमोट करायच्या आहेत, विकायच्या आहेत, त्यांचं जर स्थान किंवा त्यांची जर रचना केली तर ते निश्चितच तुमच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप लाभदायी तुम्हाला ठरेल. पुन्हा एकच सांगेन की पश्चिम वायव्य हा एकच भाग लाभदायी आहे. दुकानाची रचना करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे असा घेतला पाहिजे की ज्यावेळी तुमच्याकडे कस्टमर येतो तो कस्टमर हा शक्यतोवर उत्तर पूर्व भागातच असला पाहिजे, उभा असला पाहिजे आणि कस्टमरचं तोंड हे दक्षिण पश्चिम भागाकडे असलेलं अतिउत्तम. तर दुकानाचा जो विक्रेता आहे, जो सेल्समन आहे, त्याची जागा शक्यतोवर दक्षिण पश्चिम भागात तो उभा असेल म्हणजे कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास, आणि त्याचं तोंड जर उत्तर पूर्व भागाकडे असेल तर तो निश्चितच त्याचं जे काही कम्युनिकेशन आहे, त्याचं बोलणं, त्याचा संवाद अत्यंत पॉझिटिव्ह आणि प्रभावशाली होतो आणि त्यातून कस्टमरला निश्चितपणे चांगल्या प्रकारे कन्व्हिन्स करणं सोपं जातं. ईशान्य भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था आणि देवघराचं स्थान या गोष्टी केल्या पाहिजे. या व्यतिरिक्त मित्रहो, प्रत्येक दुकानासाठी वेगवेगळी तत्व आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मार्गदर्शक तत्व आहेत. त्या सगळ्या गोष्टी निश्चितच आपण पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये चर्चा करू. पण आता प्रवेशद्वार आणि व्यवसायाचा संबंध याच्या संदर्भात जे मी सांगितलं ते जर तुमच्याकडे जुळत नसेल, तिथे जर कुठेतरी विसंगती असेल तर मी एवढंच सांगेन की तुम्हाला अडचणी येत असणार आणि त्याला उपाययोजनांच्या माध्यमातूनच आपल्याला पॉझिटिव्ह केलं पाहिजे. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.